विक्रांत, मोनिका नीट खायला लागली का रे? हो, मीच सूप भरवलं तिला आणि तिने घेतलं सुद्धा. नाही, मला तिच्या खाण्याची जास्त चिंता होती. ते जर सुरू झालं असेल तर आता काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आज मानसी लवकर गेली का? हो, तिचं एक काम होतं. पण म्हणजे परत येणार आहे का? नाही, ती आज परत नाही येणार. का, काही प्रॉब्लेम? म्हणजे आजी आजोबा बरे आहेत ना? हो हो, नाही, ती सलीलला भेटायला गेली, घरी नाही गेली. त्याला भेटायला गेली म्हणजे आपण एक्सपेक्ट पण नाही करायला पाहिजे. हो, ते खरंच आहे म्हणा. नाही, नाहीतर मी तिला मोनिका जवळ बस म्हणून सांगणार होते. नाही, मी बसेन ना. ठीक आहे, मी बाळाकडे बघून येते. मॅम, ते मिसेस भावेना जरा अनइझी फील होत आहे. ठीक आहे, तुझा. ओके. तू थांबत, मी पाह. किती ठिकाणी तू एकटाच नाचणार आहे, म्हणून मानसी हवी होती. पण ठीक आहे, मी मिसेस भावेना पाहून येते. तू मोनिका आणि बाळाला सांभाळ. ओके. घे. चल. काय झालंय विक्रांत? कुणाला? कोर्स तुला. मला काहीच नाही. का? नक्की? हो. तू फारच सॅड आणि अपसेट वाटतोयस म्हणून विचारलं. सॅड अजिबातच नाही. हे बघ मोनिका, मला सकाळपासून इतकी कामं आहेत की मला सॅड व्हायला सुद्धा वेळ नाहीये. मी असंच विचारलं. अजून तरी नवरा आहेस ना तू माझा. काळजी वाटते तुझ्याबद्दल. सगळे गेले तुला एकटं टाकून. एकटं? मोनिका, मी कधीच एकटा नसतो. इथे हॉस्पिटलचा स्टाफ नेहमी असतो, कळलं? तू एकटा वाटतोयस म्हणून विचारते. मी एकटा नाहीये. ओके? ऑफ कोर्स, दॅट्स राईट. तू कसं एकटा असशील म्हणा. जो माणूस डिवोर्स मागतो तो कधीच एकटा नसतो ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.